आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा फायदा. पीएस पाटील, संचालक ज्ञानदा ऑर्गॅनिक फार्मिंग, शास्त्रज्ञ, मिरची देठ काढणी यंत्र आणि ऑनलाईन रेफ्रिजरंट पुनर्प्राप्ती आणि साठवण यंत्रणा यांच्या मार्गदर्शनामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये विक्रमी वाढ. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शिस्तबद्ध शेती व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवासी पीएस पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील व्यवस्थापन आणि वेळापत्रकाचं काटेकोर पालन केल्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये यावर्षी लक्ष देऊन 2 एकरामध्ये शेलम हळदीची लागवड केली. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अगदी नियोजनबद्ध शेती केली. यामुळे त्यांना यावर्षी उत्पादनामध्ये विक्रमी वाढ झाली. पीएस पाटील यांना यावर्षी प्रति एकर 35 ते 40 क्विंटल हळद उत्पादन मिळालं असून यासाठी 25 ते 35 हजार रुपयांचा खर्च करून योग्य नियोजन केल्यामुळं शेती व्यवसाय हा फायदेशीर हे याचं श्रेयस पीएस पाटील यांनी करून दाखवलंय. आताच्या काळामध्ये शेती व्यवसाय डबघाईस आला असून शेती व्यवसाय परवडत नाही असं अनेक शेतकरी सांगतात. पण गोरेगावातील प्रगतिशील शेतकरी सुदर्शन पवार या शेतकऱ्यांनी हळदीच्या शेतीसाठी पीएस पाटील यांचं मार्गदर्शन आणि वेळापत्रकानुसार काम केलं. आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे पाणी व्यवस्थापन सुटसुटीत झालं आणि पीक चांगलं आलं. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्याचा आमचा विश्वास दुणावला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा झाला आणि हळदीला एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळालं. तर या प्रकारे कांदा, कलिंगड लागवड यातही मोठं उत्पादन झालंय. हे सर्व पाहून इतर शेतकरी पीएस पाटील यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन घेण्यासाठी शेतामध्ये हजेरी लावत आहेत. स्वतःच ड्रोन घेतलेला आहे, कारण की एका एकरामध्ये 10 लिटर पाणी टाकले की एका एकराचं फवारणी होते. त्याच्यात केवळ 5 मिनिटात एका एकराचं फवारणी होते. आम्ही हळदीला सुद्धा ड्रोनद्वारे फवारणी केली, कांद्याला सुद्धा ड्रोनद्वारेच फवारणी केली. एक वेळेस टरबुजाला सुद्धा मी ड्रोनद्वारेच फवारणी केलेली आहे. ड्रोन चालवायचं काम तुम्ही स्वतः चालवता का? मी स्वतः ऑपरेटर किंवा पीएस पाटील पण चालवतात. हा 3 एकराचा प्लॉट आहे बघा. याच्यामध्ये बाहुबली या पिकाचं वाण आम्ही लावलेलं आहे. याच्यामध्ये मल्चिंगवर टरबूज लावलेला आहे. बेड पाडून मल्चिंग आतरली. त्याच्यामध्ये ठिबक असो, कमी पाण्यामुळे ठिबकचं प्रमाण जास्त आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना जास्त होतो. आता सरासरी उत्पन्न आम्हाला अपेक्षा आहे चांगलं व्हावं. आता यावेळेस आता सध्या भाव नाही, तर समोरच्या महिन्यामध्ये आमचे कलिंगड तोडणी येतात, त्यामुळे सरासरी भाव आम्हाला भेटू शकतो अशी अपेक्षा आहे आमची. तुम्हाला किती उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये? सरासरी एका एकरामध्ये 40 किंवा 45 टन व्हायची अपेक्षा आहे आम्हाला. 2 एकरामध्ये तुम्ही लावला तर किती उत्पन्न मिळू शकते? तुमचा खर्च वजा जाता? खर्च वजा जाता तर सरासरी जर 10चा भाव जरी मिळाला तर आम्हाला खर्च वजा जाता एकरी 1.5 लाखाचं उत्पन्न होऊ शकतो. म्हणजे त्यातून सुद्धा तुम्हाला 3 लाख रुपये उरतील. खर्च वजा करता समजा 2-2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये उरतील. आणि एकंदरीत आपण कांद्याचं बघितलं, योग्य नियोजन केलं का अपेक्षा उत्पन्नाची त्याच्यामध्ये? कांद्यामध्ये बघा, हा 60 क्विंटल कांदा लावलेला आहे आम्ही 5 एकरामध्ये. याच्यामध्ये ड्रीपद्वारेच नियोजन केलेलं आहे पाण्याचं. पीएस पाटीलने सांगितल्याप्रमाणे की कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न. आता हा कांदा ॲग्रीमेंटचा असल्यामुळे सध्या माशामुळे थोडा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, कारण की जे बियाणं परागीकरण व्हायचं नाही ते कमी झालेलं आहे. पण शेतकऱ्याला आशा असते की उत्पन्न व्हावं, यासाठी आम्ही आता कांद्याचं बिन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो. काय उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे तुमच्या कांद्यामध्ये? एकरी 4 क्विंटलचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे सरासरी आम्हाला. सरासरी 30 ते 40 हजार रुपये एकरामध्ये गुंतवले, पण आता आम्हाला 16चा हळदीला भाव असल्यामुळे कमीत कमी 12 लाखाचं उत्पन्न होत आहे. त्याच्यामध्ये 1.5 लाख 2 लाख तुम्ही खर्च धरा, पण एकरी आपण 10 लाखाचं उत्पन्न केलेले आहे. हेच उत्पन्न लोक म्हणतात की शेती परवडत नाही, पण आमच्या पीएस पाटलांनी हे सिद्ध करून दाखवले. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेतलेलं आहे. 10 एकराचं शेत आहे. या 10 एकराच्या शेतामध्ये सर्वकडं वॉल कंपाऊंड आहे. या वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये झटका मशीन आहे, कारण की वन्य प्राण्याचा खूप त्रास शेतकऱ्याला सहन करावा लागतो. प्लस वॉल कंपाऊंड, याच्यामध्ये 10 एकरामध्ये वॉल कंपाऊंड तर आहेच वन्य प्राण्याला रोखण्यासाठी, पण मनुष्य बाहेरचा कोणी येतो का याच्यासाठी आमच्याकडे 2 CCTV कॅमेरे ते पण आहेत. आम्ही कुठं बाहेरगावी गेलो तर आमचे पीएस पाटील हे तिथून देखरेख करतात. आम्ही शेतात काय करायलो याच्यासाठी पण ते लक्ष देतात. NTV न्यूज मराठी, हिंगोली.